तर महायुती 204 जागांवर आघाडीवर, महायुती 200 पार या ठिकाणी गेलेली आहे। महाविकास आघाडी 52, इतर 18 जागांवर आघाडी पाहायला मिळते। हेमलता पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। हेमलता पाटील जी, भगूर करता तुमचं खरं तर अभिनंदन। भगूरमध्ये खरं तर शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता उलथवण्यात दादांच्या राष्ट्रवादीला यश येत आहे। भगूरमध्ये खरं तर सरोजताई आहेर यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। एखाद्या नेत्यांनी कसं कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे राहिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे सरोजताई आहेर यांनी दाखवून दिलं। ज्या पद्धतीने त्यांनी भगूरच्या नगरपालिकेची यंत्रणा हातामध्ये घेतली आणि ज्या तडफेने प्रचार केला, जे त्यांच्यावर वैयक्तिक आरोप झाले, ज्या पद्धतीचे सगळे आरोप प्रत्यारोप झाले, त्या सगळ्यांमध्ये त्यांनी अतिशय ठाम भूमिका घेऊन प्रेरणाताईंच्या मागे उभे राहिल्या आणि सगळी जी आमची युती होती, भारतीय जनता पक्ष, उभाटा, आणि मला असं वाटतंय की हा सगळ्यांचा एकत्रित सामूहिक प्रयत्नांचा हा विजय आहे। अनेक वर्षांची सत्ता त्या ठिकाणी उलटून टाकण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आणि खरंच मला खूप मनापासून आनंद होतो की ज्या पद्धतीने सामूहिक प्रयत्न आणि कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे राहणे आणि अशा पद्धतीने यश खेचून आणणं, आज त्यामुळे हे यश मिळालेलं आहे। आणि मला खात्री आहे की भगूरचे जे सगळे प्रलंबित प्रश्न आहेत ते सरोजताईंच्या माध्यमातून आणि प्रेरणाताईंच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची सोडवणूक केली जाईल आणि नागरिकांना जास्तीत जास्त चांगले काम करून दिलासा दिला जाईल अशी मला खात्री वाटते। अगदी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।